साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे हजारो लोकांनी रात्र जागून काढली। मागील 250 वर्षापासूनची ही परंपरा गावकरी अद्यापही जपत आहेत। वळसंग इथले ग्रामदैवत चौडेश्वरी देवीचे यात्रेतील मुख्य आकर्षण असते। बाळ सोहळा काल 29 मे रोजी रात्री साजरा झाला। या दिवशी संपूर्ण गावासह आसपासच्या जिल्ह्यातील हजारो भाविक वळसंग येथे दाखल झाले होते। 5 दिवसांच्या चौडेश्वरी देवीच्या यात्रेला शुक्रवारी 27 मे पासून सुरुवात झाली। यात्रेच्या तिसऱ्या दिवशी बाळबट्टल सोहळा काल रात्री 29 मे रोजी साजरा झाला। वळसंग गावाचं ग्रामदैवत श्री रामलिंग चौडेश्वरी मातेची यात्रा मोठ्या गुण्या गोविंदाने साजरी केली जाते। या जत्रेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की ज्यावेळी बालवीर नावाच्या त्या मुलानं बाळबट्टल आणून या गावाच्या वेशीतून आत टाकला, तत्कालीन या गावचे पाटील सय्यद मोहिउद्दीन पटेल साहेब यांच्या ताब्यात तो बाळबट्टल देण्यात आला। तदनंतर दुसऱ्या दिवशी सर्व समाजातील लोकांना 12 बलुतेदार लोकांना पाटील साहेबांनी आपल्या वाड्यावर बोलवलं आणि सदर बाळबट्टलची चौकशी केली। त्यानंतर तो बाळबट्टल माशाळ येथून आणलेला आहे वीर नावाच्या मुलानं, हे निष्पन्न झालं। त्यानंतर लगेचच त्याच ठिकाणी त्या बाळबट्टलची ओटी भरून चौडेश्वरी मंदिरापर्यंत सवाद्य मिरवणूक काढून मोहिउद्दीन पटेल साहेबांनी तो बाळबट्टल चौडेश्वरी मंदिराच्या विश्वस्तांच्या स्वाधीन केला। आज देखील ज्यावेळेस चौडेश्वरी देवी गावची प्रदक्षिणा करण्यासाठी गावाबाहेर जाते त्यावेळी असा मान आहे पाटलांचा की पाटलांच्या परवानगीने ती देवी गावाबाहेर जाते आणि ज्यावेळी बाळबट्टल घेऊन ती परत गावामध्ये येते प्रदक्षिणा संपल्यानंतर, तर गावाच्या पाटलांच्या वाड्यामध्ये जाऊन ती एक प्रकारचा आभार मानते आणि पाटलांच्या चौकटीवरती त्या ठिकाणी वंदन करते आणि तदनंतर ती इथं मंदिरात येते। अशा प्रकारची ही जत्रा जी आहे, या जत्रेमध्ये आज दलित समाजातील लोक असतील, मातंग समाजातील लोक असतील, ढोर समाजातील लोक असतील, सुवर्णकार असतील, तेली असतील, कोळी असतील, माळी असतील, मुस्लिम समाजाचे असतील, अशा सर्वच स्तरातील समाजातील लोकांना या जत्रेमध्ये या गावच्या पूर्वजांनी न्याय देण्याचा एक सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न केलेला आहे। अत्यंत दूरदृष्टीने एक दूरदृष्टी ठेवून एक सर्व समाजाला सोबत घेऊन ही जत्रा आज गेल्या 200 ते 250 वर्षापासून वळसंग गावामध्ये साजरी होत असते। निश्चितच ही जत्रा एक सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मता जपणारी जत्रा आहे।